सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने गति, ध्यान, तिलमिलाहट और तीखापन। क्या सही शब्दों में वर्णन किया है अटल बिहारी वाजपेयी जी ने। सावरकर यानी तेज या त्याग। बघूया, खरंच तळपत्या सूर्याप्रमाणे धगधगणारे तेज असणारे तात्याराव आई वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर मोठ्या भावाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. गौरीसारख्या सजून आलेल्या येसूवहिनीचा शेवटचा दागिना म्हणजे त्यांच्या आईची शेवटची आठवण असणारी नथ, ती सुद्धा त्यांना देऊन टाकावी लागली. कारण नाहीतर मॅट्रिकच्या परीक्षेची फी तरी कशी भरणार, दुसरा काही पर्याय दिसतच नव्हता. शिवाय नंतर तात्यांचे लग्न करण्याचे ठरवले आणि तेही अशा ठिकाणी ओळखीचे त्यांच्या भाऊराव चिपळूणकर, जे तेव्हा जव्हार संस्थांचे दिवाण होते. ते तात्यांचे महाविद्यालयीन तसेच पुढील विलायतेचे शिक्षण त्यांना पाठवायला सुद्धा ते तयार होते. अर्थात माईंच्या संमतीनेच हा प्रस्ताव पुढे आला होता. पण विचार करा, अशा परिस्थितीतून मिळवलेले शिक्षण आणि मिळवलेली पदवी दिल्या गेली नाही, तेव्हा ती गोष्ट पचवणं त्यांना किती किती यातना झाल्या असतील. हो, किती मोठा त्याग आहे त्याच्या मागे. लोकमान्य टिळकांच्या आग्रहाने मदतीने बॅरिस्टर बनायला लंडनला तर गेले. ग्रेज इन लॉ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. सगळ्यात जास्त मोलाची मदत झाली ती श्यामजी कृष्ण वर्मा यांची. सावरकर इंडिया हाऊसमध्ये ते राहत होते. शिवाजी शिष्यवृत्तीची सोय पण झाली होती आणि तेवढ्याच जोमाने क्रांतिकार्य पण सुरू होते. शेवटी परीक्षा झाली. उत्तम रीतीने उत्तीर्ण झालेले तात्या पण अनेक क्रांतिकारी संघटनांशी त्यांचा संबंध आहे. मदनलाल धिंगरा यांचा खूप जवळचा अनुयायी किंवा त्यांचा मित्र होता. त्याने कर्झनवायलीला संपवलं. ब्रिटिशांचे पक्के विचार झाले होते की पिस्तूल जरी धिंगरानं चालवलं असलं तरी त्यामागील कल्पना किंवा ताकद हे सावरकरच होते. मग एक ना अनेक गोष्टींचे दाखले देऊन विद्यापीठानं त्यांना बॅरिस्टरची पदवी देण्याचं नाकारलं. एवढ्या मेहनतीनं तिथपर्यंत गेले आणि तिथे गेल्यावर काय तर पदवी मिळाली नाही, सोडून द्यावी लागली. इलाज नव्हता. तत्वांशी तडजोड करणारे तात्याराव नव्हतेच. सावरकर माने तत्व. सावरकरांवरती सरस्वतीचा वरदहस्त आता होताच. कागदी पदवी नसली म्हणून काय झालं, पूर्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायद्याचं ज्ञान त्यांनी ग्रहण केलं होतंच. पुढे डोंगरीचा तुरुंग, नंतर अंदमानातील कारावास, तेथील अत्याचार, अत्यंत हीन दर्जाची वागणूक, आपल्याला सगळं माहितीच आहे. दोघांच्याही तब्येती अत्यंत खालावल्या. म्हणून दोघाही भावांना अंदमानातून सुटका केली, पण तिथून झाली, पण भारतीय कारावासात मात्र त्यांची रवानगी करण्यात आली. सांगा, हे पण किती मोठं तपच होतं. कोणत्याही तपस्व्यापेक्षा त्यांची तपश्चर्या काही कमी होती का काय? प्रकृती तर ठीक नव्हतीच, तरीही पण पुन्हा भाषणं, लेख यातून आपली मतं मांडणं त्यांचं सुरूच होतं. सावरकर म्हणजे प्रचंड झंझावात. तलवारीपेक्षा जास्त काम त्यांच्या लेखणीद्वारे होत होतं. ते जिथे जिथे जात तिथे प्रचंड संख्येने लोक त्यांच्या सभा भरवत असत. लाखोंचा समुदाय त्यांच्या प्रखर देशभक्तीने, ओजस्वी वाणीनं आणि सच्च्या मातृभक्तीत न्हावून निघत असे. सावरकरांवरील जनतेच्या प्रेमाची एक गोष्ट ऐकूया. सावरकर एका दौऱ्यावर जात होते आणि जाताना गाडी त्यांची नागपूर रेल्वे स्टेशनवरून जाणार होती. बस एवढंच निमित्त पुरे झालं. नागपूरकर मंडळी त्यांच्या दर्शनासाठी अतिशय उत्साहाने तयारी करत होते. रेल्वे स्टेशनवरती विशाल गर्दी झाली होती. ज्यांच्या शब्दानेच हिंदुस्थान ढळून निघाला होता, त्यांच्या विचाराने सगळे प्रभावित झाले होते, त्या आपल्या देशभक्ताला डोळा भरून बघण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशन अगदी तयारीत होतं. जशी गाडी जवळ आली, हळूहळू वेग कमी झाला. वीर सावरकर की जय, वीर सावरकर की जय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण रेल्वे स्थानक दणाणून गेलं. श्रद्धा आणि निष्ठेचं एक मोठं उदाहरण म्हणजे रामचंद्र मावकर. मावकर हे सावधानचे संपादक पण होते.
अतिशय बुद्धिमान. पण म्हणतात ना की आपल्या चाहत्याला आपण कोणत्या दृष्टीने बघू शकतो किंवा काय करू शकतो. बस मावकरांची एवढी एकच इच्छा होती की सावरकर दिसले की सगळ्यात पहिला हार मी त्यांना घालीन. खरं तर छोटीशी आयडिया, कल्पना, काही खूप मोठं मागणं नव्हतं त्यांचं. पण बस मी सगळ्यात पहिले, कारण काय की त्यांच्या प्रति श्रद्धा तेवढी होती. ठीक आहे. मग आपल्याला जसं जवळ आली ट्रेन, हळूहळू धावपळ करत कसं बसं त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या गळ्यात, सावरकरांच्या गळ्यात हार घातला, मात्र मावकरांचा पाय सटकला आणि जो पायरीवरनं घसरले तर थेट रुळाखाली आणि त्यांच्यावरनं चाक गेल्यामुळे जागच्या जागीच त्यांचा मृत्यू झाला. सावरकरांसकट सगळे दिग्मूढ झाले. एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. एवढा देशभक्त काय करायला आला होता आणि काय होऊन बसलं. सगळेजण अवाक झाले. आणि शेवटी सावरकरांनी आपला पुढील कार्यक्रम रद्द तर केलाच, पण त्यांच्यासाठी जे म्हटलं ते रुद्ध कंठाने म्हणतात, मम स्वागतारे पोरा कैसे केले, प्राण पुष्प मज अर्पिले, पुष्पहार जो आणिला मजसाठी, घालितो तुझ्या मी कंठी. सगळे क्षणभर शांत झाले. खरं तर नागपूरकर सावरकरांच्या भक्तीत न्हावून निघाले होते. तात्यांचा 61वा वाढदिवस साजरा करायचं सगळ्यांच्या मनात होतं आणि त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव किंवा त्यांच्या साहित्याला दिलेली पावती म्हणून आपण डिलीट पदवी द्यावी असं ठरलं. मग काय, निमंत्रण गेलं, तात्यांना बोलवण्यात आलं. पण इथे एक राजकारण बघा कसं झालं. खरं तर मुंबई विद्यापीठाने ही पदवी त्यांना केव्हाच द्यायला हवी होती, कारण त्यांचं कामच एवढं मोठं होतं की त्यांना ही पदवी मिळायलाच पाहिजे होती. पण डिलीट तर सोडाच, उलट त्यांची BAची पदवी देखील काढून घेण्यात आली. इंग्रजांचं एक वेळ आपण समजू शकतो की त्यांच्या विरोधातील कारवाया करणारे किंवा सावरकरांच्या तडफदार धोरणामुळे ब्रिटिश साम्राज्य उलथून पडेल की काय अशी धास्ती त्यांना होती. म्हणून करता येण्यासारखं काय तर बॅरिस्टरची पदवी नाकारणं. पण इथे हिंदुस्थानात तिथे म्हणजे खरं तर एल्फिन्स्टनसारख्या नामवंत महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतलेली आणि त्या पदवीला कितीतरी वर्षांनी रद्द करण्यात यावं, यामागे कोणता विचार होता, कोणाचा विचार होता माहीत नाही. का सावरकरांची वाढती लोकप्रियता कोणाला खुपत होती. त्यांच्या मानसिक खच्चीकरणाचे कितीतरी प्रयत्न करण्यात आले. त्यापैकी हा पण एक प्रयत्न असू शकतो, असावा. नागपूरच्या जनतेने मात्र त्यांचे मनापासून स्वागत केले. डिलीट पदवी देऊन त्यांचा खूपच मोठा गौरव केला, यथोचित सन्मान केला. नंतर म्हणतात ना, सावरकर याने तीर. सावरकरांवर नागपूरवाल्यांचे विशेष प्रेम कसे दिसले. त्यांच्या सभेला लाखो लोक येणार आणि एका जाज्वल्य देशभक्तीची मशाल मनात पेटवून जाणार हे निश्चित होतं, कारण त्यांच्या शब्दात नुसते तेज नव्हे तर दाहकता होती. हिंदुस्थान सर्वस्वी हिंदूंचा असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाचे दायित्वही हिंदूंवरच आहे. म्हणून हिंदूंनी बहुसंख्येने सैन्यात प्रवेश करावा, शस्त्रसिद्ध व्हावे. खरंच विचार करा, त्या काळी दिलेला मंत्र आजही लागू होत नाही आहे का. हिंदूंना शस्त्रसिद्ध होऊन तयार राहणे गरजेचं नाही का, निदान स्वतःच्या संरक्षणासाठी. आम्ही भांडणार नाही, पण वेळ पडल्यास स्वतःचं संरक्षण करता आलंच पाहिजे. राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हा महामंत्र त्यांनी सर्वांना दिला. सावरकर माने गती. कितीही डिग्र्या काढून घेतल्या तरी त्यांचे बुद्धीचे तेज, हिंदुत्वाची तत्त्वे आणि लेखणीची ताकद कोण हिरावून घेऊ शकणार होतं हो. म्हणतात ना, तुकारामांचे अभंग पाण्यावर तरंगले. पण यामागील भावना अशी की प्रत्येक जनमानसाच्या मनात, हृदयात ते इतक्या खोलवर रुजले होते की ते कधीच बुडू शकणार नव्हते. तसेच सावरकरांचे विचार भलेही समजायला कठीण आहेत, कारण त्यांच्या एवढी दूरदृष्टी कोणात आहे. म्हणून ते बऱ्याच उशिरा का होईना पण समजतात आणि ते कालातीत आहे. सावरकर माने ध्यान. 1957चे राष्ट्रीय समर या पुस्तकाला गीतेचा दर्जा दिला आहे. म्हणजेच समजायला जरी अवघड असली तरी ती कालातीत आहे. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो, कारण अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला.
अटल जी ने म्हटलंच आहे कि कविता और भ्रांति साथ साथ चल सकती है, मगर कविता और क्रांति साथ साथ चलना मुश्किल है. वो एक ही जगह मुमकिन है, वो थे सावरकर. पण सावरकरांना काहीही शक्य होतं हो. ना त्यांना कोणत्या डिग्रीची गरज होती, ना पद्मश्री पद्मभूषण सारख्या पुरस्कारांची. खरं सांगायचं तर त्यांच्या एवढ्या बहुआयामी क्रांतिकारकांचा मुकुटमणी म्हणून मिरवणाऱ्या यांच्यासाठी अजून कोणत्याच तेवढ्या तोलामोलाचा पुरस्कार अस्तित्वातच नाही. त्यांना कोणत्याही पुरस्काराची गरजही नाही. ते स्वयंप्रकाशी सूर्यासमान तेजस्वी होते आणि नेहमी तसेच राहणार, यात वाद नाही.